विजयादशमी या दिवशी माता सरस्वतीचे पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. याचा विधी कसा करावा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. विजयादशमी सण रावण दहन, अपराजिता देवी पूजा, देवी विसर्जन, आयुध पूजा, सरस्वती पूजा, शमी पूजा आणि दसरा मिलन यासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे. 12 ऑक्टोबर रोजी उदय तिथीप्रमाणे दसरा साजरा केला जाईल. या दिवशी शस्त्रपूजनाविषयी विजयी मुहूर्त आणि पूजन विधी आता आपण जाणून घेऊया. दसरा आयुध पूजा करण्याकरता विजय मुहूर्त दुपारी 2:03 ते 2:49 दरम्यान विजय मुहूर्त आहे. या विजय मुहूर्तावर आयुध पूजा करावी. 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी ची पूजा याकरता शुभ मुहूर्त म्हणजेच सकाळी नवमी पूजा केली जाते. सकाळी 5:06 ते 6:20 या कालावधीमध्ये नवमी पूजा केली जाईल. याच वेळी अभिजित मुहूर्त दुपारी 11:45 ते 12:32 दरम्यान सांगितला गेला आहे. संध्याकाळची पूजा करण्याकरता सायंकाळी 5:54 ते 7:09 या दरम्यान संध्याकाळची दसऱ्याची पूजा करावी. रात्री करता देखील अमृत कालामध्ये सायंकाळी 6:28 ते रात्री 8:15 दरम्यान अमृत पूजन काल सांगितला गेला आहे. आता आपण सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजनाविषयी माहिती जाणून घेऊया. विजयादशमीच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. हे पूजन ज्ञान, कला आणि शस्त्रांच्या शक्तीचे प्रतीक आहे. सरस्वती पूजनाकरता हळद, कुंकू, अक्षता, निरांजन, 2 नारळ, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, फुले, आपट्याची पाने, सरस्वती रूपात पुस्तके आणि चित्रे, 2 सुपाऱ्या, 2 विड्याची पाने, सरस्वती देवी मातेचा फोटो, कुलस्वामिनीचा फोटो किंवा मूर्ती. सकाळी उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. पूजास्थळ सजवावे आणि लाकडी पाटावर किंवा चौरंगावर श्री सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. विधिवत पूजन सामग्री जसे की धूप, दीप, फुले, नैवेद्य, चंदन इत्यादी देखील तयारीमध्ये जरूर ठेवावे. पूजेची सुरुवात वक्रतुंड स्तोत्राने करावी. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं तु गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णं। हे स्तोत्र झाल्यानंतर मूर्तीला हार घालावा. नंतर विड्यावर, नारळावर, पुस्तकांवर आणि वाद्ययंत्रांवर हळद कुंकू व अक्षता वहावे. अक्षता वाहताना पुढील श्लोक उच्चार करावा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा श्लोक झाल्यानंतर या कुंदे नुतुषार हार धवला ही प्रार्थना म्हणत फुले व आपट्याची पाने सरस्वती देवी, पुस्तके, शस्त्रे यावर अर्पण करावी. मंत्र पुढील प्रमाणे. या कुंदेनु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्भिदेवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. हा मंत्र झाल्यानंतर पुस्तके, शस्त्रे, श्री सरस्वती मातेची मूर्ती या सर्वांना निरांजन ओवाळावी. धूप म्हणून अगरबत्ती ओवाळावी व गूळ खोबऱ्याचा किंवा त्या दिवशी आपल्या घरात जी मिठाई बनवली असेल तिचा नैवेद्य अर्पण करावा. हे सर्व झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम हा विजय मंत्र म्हणत राहावा. विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. विद्यार्थी या दिवशी सरस्वती मातेचे आशीर्वाद घेण्याकरिता पूजा करतात. शस्त्रपूजन करण्याकरता सर्व शस्त्रे स्वच्छ करून त्यांना एका स्वच्छ आसनावर ठेवावे. सरस्वती पूजनाप्रमाणेच शस्त्रांना धूप म्हणजे अगरबत्ती, दीप, फुले, नैवेद्य इतर साहित्याने पूजन करावे. शस्त्रांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यांचे महत्त्व देखील समजून घ्यावे. दसरा हा भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सण राक्षस राजा रावणावर श्री रामचंद्राने विजय मिळवलेल्या दिवशी साजरा केला जातो. रात्रीच्या वेळी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते. हे दहन वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. या दिवशी वाहनांची तसेच घोड्याची पूजा करण्याचीही परंपरा आहे. विजयादशमीच्या दिवशी नवीन कपडे घालण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी कुटुंबासह मिळून मिष्टान्न भोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी लहान्यांनी मोठ्यांना आपट्याची पाने सोने म्हणून त्यांना देऊन त्यांचे शुभाशीर्वाद घ्यायची प्रथा आहे. यामुळे थोरांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपले जीवन
सुकर होण्याकरता निश्चितच मोठ्यांचे मार्गदर्शन लाभ। दसरा हा एक सकारात्मक विचारांचा सण आहे। या दिवशी आपण वाईटावर विजय मिळवण्याचे संकल्प करत असतो। श्री देवी माता की जय।